कोई बंदा जंजीर। अजून एक शब्द याला, जगत में कोई न परमान। हो शब्द कबीर महाराजांचे नाही, ब्रज भाषेतले एका कवींचे शब्द आहेत। हे जगत में कोई न परमान। देवाने कोणालाच परमानन ठेवलं नाही, इथं सर्व टेम्परवारी आहे। टेम्परवारी परमानन कळतं तुम्हाला? जे कंपनीत जातात त्यांना चांगलं माहिती आहे परमानन काय टेम्परवारी काय। इथं बरं का परमानन चांगलं का टेम्परवारी? परमानन चांगलं, पण इथं परमानन आहेत तुम्ही कंपनीत परमानन आहे, पण इथं नाहीये। बरं, इथं कोणीच परमानन नाहीये। हा एक कोणत्यानी वरती बोट करा महाराज, देवाशिवाय परमानन कोणी नाहीये। इथं धोत्रावाला सुद्धा टेम्परवारी आहे, जिंची पॅनवाला सुद्धा टेम्परवारी आहे, इथं फेटा बांधणारा टेम्परवारी आहे, टोपी घालणारा सुद्धा। माझे शब्द नाही बघा। तेल चमेली चंदन साबुन चाहे लगा ले सेठ जगत कोई न परमानन। जगत में कोई न परमानन। मायवा इथं संतूर साबण वापरणारा सुद्धा टेम्परवारी आहे, आणि मोती साबणाने आंघोळ करणारा सुद्धा टेम्परवारी आहे। म्हणून देणाऱ्याजवळ कधी घमेंड करू नका। मी कायम एक वाक्य विनोद आणि कीर्तना सांगतो बघा, कोणाही जवळ घमेंड करा, पण देवाजवळ कधी घमेंड करू नका। देवाजवळ नम्र राहा, देवाजवळ जात जा, देवाची ओळख ठेवत जा, देवाला कधी विसरू नका। आणि जर तुम्ही देवाला विसरला तर एक वाक्य डोक्यात ठेवा, जो देऊ शकतो तो घेऊ शकतोय, घेणाऱ्या देणाऱ्या जवळ। मी विनोदाने कायम सांगतो बघा, एक साधू महात्मा तपश्चर्याला बसला नव्हते बा। एक उंदीर धावत आला, उंदीर त्या ठिकाणी लपलाय, उंदराच्या पाठीमागे मांजर लागली आहे, बाबाला चाहूल लागली, बाबा तपश्चर्यातून बाहेर आले। बाबा म्हणे करे काय झालंय? उंदीर म्हणे बाबा मना मागे मांजर लागली। कोण? उंदीर म्हणे कोण लागले मागे? मांजर लागली बाबा। बाबा उंदराला म्हणे करे तुला भीती कोणापासून आहे? बाबा म्हणे मांजरापासून आहे। आणि खरंच म्हणे हो बाबा, बाबा मी जगात कोणालाच घाबरत नाही बाबा, मी फक्त कोण म्हणतो कोण म्हणतं? उंदीर। उंदीर म्हणतो बाबा, साधूला उंदीर म्हणतोय, रडणारा उंदीर म्हणे बाबा मी जगात कोणालाच घाबरत नाही, मी फक्त कोण म्हणतं? उंदीर म्हणतो बाबा मी अगोदर घाबरत नव्हतो मांजरीला सुद्धा, पण ती लाडकी बहीण योजना आली म्हणजे आता कळालं तुम्हाला, बाकी त्यांनी झोपा ताकद नाही बाबा आपली। बरेच लोक असतात, बरेच लोकांची सिच्युएशन अशी आहे, फक्त बाहेर जोरात बोलायचं आणि घरात बाईने संताप केला नवऱ्यावर, तो म्हणे संताप करू नको, मी आज काम करणार नाही, मी आज स्वयंपाक करणार नाही। बाई म्हणे का करणार नाही? आतापर्यंत करत आला तर आज स्वयंपाक का करणार नाही? तो म्हणे बोलू नको, मी आज स्वयंपाक करणार नाही। ती बाई म्हणे का करणार नाही? तो म्हणे मी आज पहिले धुणं धुसून मग स्वयंपाक करसू। ज्यांना कळालं त्यांना कळालं। उंदीर म्हणायला लागला बाबा मी जगात कोणाला घाबरत नाही, मी फक्त मांजरीला घाबरतो। बाबा म्हणे तुला मांजरीपासून भीती? म्हणे हो। बाबाने हातावर पाणी घेतलंय, शिरसुलीकर साधण्याचं तप त्याच्या टाकलंय, पुण्य टाकलंय, आणि उंदरावर पाणी मारलंय, आणि परिणाम उंदराची काय केली? बोला बोला बोला। उंदराची मांजर केली। म्हणे बघ आता तूच मांजर आहे, तुला मांजरीपासून भीती नाही, जा फिरायला। शिरसुलीकर उंदीर झालेला मांजर फिरायला गेलाय, बाबा तपश्चर्याला बसले, उंदीर झालेला मांजर फिरून आला, बाबांच्या पायाखाली लपलाय। बाबा तपश्चर्येत बसलेले होते। बाबा म्हणे करे आता काय झालं? म्हणे बाबा मना मागे कुत्र लागलं। कोण म्हणे? मांजर। मांजर म्हणे बाबा कुत्र लागलंय। बाबा म्हणे तुला कुत्र्यापासून भीती का? म्हणे हो। बाबाने पुन्हा हातावर पाणी पुन्हा मांजरीवर टाकलं, मांजरीचा कुत्रा केला। म्हणे बघा आता तूच कुत्रा आहे, तुला कुत्र्यापासून भीती नाही, मांजर झालेलं कुत्र फिरायला गेलंय। पुन्हा बाबा तपश्चर्याला बसले, पुन्हा मांजर झालेलं कुत्र आलंय, बाबांच्या पायाखाली लपलंय, कुत्र रडायला लागलाय, बाबांना चावू लागली। बाबा म्हणे करे आता काय झालं? म्हणे बाबा मना मागे खोला लागणार। काय लागलं? खोला आहे। बाबा म्हणे तुला खोल्यापासून भीती आहे? म्हणे हो बाबा। पुन्हा पाणीवर घेतलं बाबाने, कुत्र्यावर मारलंय, कुत्र्याचा कोला केलाय। बघ आता तूच कोला आहे, जा फिरायला। कुत्रा कोला फिरायला गेला, कुत्रा कोला झाला, कोला फिरायला गेला। बाबा तपश्चर्याला बसले, पुन्हा तो कोला धावत आला, बाबांच्या पायाखाली रडायला लागला। म्हणे खरे आता काय झालं? म्हणे बाबा मना मागे वाघ लागणार।
बाबा म्हणे भाऊ तुले बी सुधरावणी आणि माले बी सुधारा पडू देवा नाही आणि तू आमना कीर्तन काही होऊ देवा नाही. तुला वाघापासून भीती आहे म्हणे. हो बाबा म्हणे चिंता करू नको, मी तुला बघ आता. बाबाने हातावर पाणी घेतलं शिरसुलीकर आणि कोल्ह्यावर मारलं आणि कोल्ह्याचा काय केला, वाघ केला. स्टेप लक्षात ठेवा बघा. उंदराची मांजर, मांजरीचा कोला झोपा, मांजरीचा कुत्रा, कुत्र्याचा कोला, कोल्ह्याचा वाघ. बाबा म्हणे बघ मी तुला उंदरापासून वाघ बनवलंय, आता तू वाघ आहे जंगलात, तुला कोणाची भीती नाही, आता तू जंगलाचा राजा आहे, जाय फिरायला. तर वाघ आणि निवृत्तीभाऊ जोराने डरकाळी फोडली. बाबा म्हणे करा तर काय राहिलं. तो वाघ म्हणे बाबा मला ते भूक लागली. काय लागली, भूक लागली. बाबा म्हणे मग तुझं म्हणणं काय आहे. म्हणे बाबा तुमनाशिवाय मला जंगल माग कोणी दकाच नाही. म्हणे मग तुझं म्हणणं काय. तो वाघ म्हणे बाबा मी आता तुम्हाला खाणार आहे. बाबा आता हसायला लागले. बाबा म्हणे तू मला खाणार आहे. म्हणे हो. म्हणे खाय पण 5 मिनिटानंतर पुन्हा बाबाने हातावर पाणी घेतलं शिरसुलीकर आणि पुन्हा वाघावर मारलं, पुन्हा वाघाचा. म्हणे बघ काय खायचंय खाय आता. बाबाचं वाक्य ऐका, बाबाचं वाक्य फार गोड आहे. बाबा म्हणे येडा, मी जर तुले उंदीर ना वाघ बनवू शकस, ते मी तुले वाघ ना उंदीर बनवू शकस नाही का. या त्या उंदराची गोष्ट नाही शिरसुलीकर, तो बाबा म्हणजे देव आहे. आणि निवृत्तीबा देवाने अशा बऱ्याच उंदरांना, ज्यांना कळालं त्यांना कळालं, बाकी त्यांनी झोपा बर का. मायबाप जो देऊ शकतो तो कधी घेऊ सुद्धा शकतोय, म्हणून देणाऱ्या जवळ कधी घमेंड करू नका. इथं देणारा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला एवढा, आणि खरं सांगू मग कुठेही डोकं लावा पण देवाजवळ कधी डोकं लावू नका. पण निवृत्तीबा लोकांना सवय म्हणून देवाजवळ डोकं लावायची. देवाजवळ काही डोकं लावायचं असतं का. देव करतो ते बरोबर करतो महाराज, देव काही चुकीचं करत नाही. पण देवाजवळ लोकांना डोकं लावण्याची सवय. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतंय, कोण म्हणतो महाराज देवाला गळा म्हणतोय, कोण म्हणतो देवाला कळत नाही, असं सुद्धा म्हणणारे जगात आहेत. महाराज देवाजवळ कधी डोकं लावू नका. देव करतो ते बरोबर करतो. मी अनुदाने काय उदाहरण देतो. एक वारसरू रस्त्याने चालला होता.